नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वरयुगानुसार जर आपल्या शरीरात पंचतत्व बॅलन्स असतील तर असा माणूस शांत, निरोगी आणि यशस्वी होतो. आणि तेच पंचतत्व जर आपल्या शरीरातला बॅलन्स बिघडला तर अशा माणसाला मन, शरीर, शेती, नोकरी आणि घर याच्यात अडचणी निर्माण होत असतात. मागील व्हिडिओमध्ये आपण वायुतत्व आणि भूमितत्व समजून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण अग्नितत्व समजून घेऊ. अग्नितत्व म्हणजे थोडक्यात फायर इलेमेंट. फायर इलेमेंट म्हणजे थोडक्यात चेहऱ्यावरचं तेज, जीवनातला स्पार्क, उत्साह, आकर्षकपणा. काही लोक असतात, थोडं काही झालं की लगेच चिडतात. अशी जर परिस्थिती आपली होत असेल तर समजून घ्यायचं आपल्या शरीरातलं अग्नितत्व जास्त आहे. आपण म्हणतो ना फार गरम आहे. आणि तेच अग्नितत्व जर बॅलन्स असेल, आपण हॉलमध्ये बसलो आहे, हॉलमधली लाईट गेली आणि मध्ये एक मेणबत्ती ठेवली आहे तर आपलं सर्वांचं लक्ष त्या मेणबत्तीकडे जाईल. जर तुम्हाला सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचं आहे, लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या शरीरातलं अग्नितत्व बॅलन्स करावं लागेल. आणि तेच अग्नितत्व कमी असेल, काही लोक असतात त्यांच्याकडे बघायची पण इच्छा होत नाही, ऐकणं तर दूरचीच गोष्ट. तसं जर आपल्या बाबतीत घडत असेल तर समजून घ्यायचं आपल्या शरीरातलं अग्नितत्व हे कमी झालं आहे. अग्नितत्व हे चेहऱ्यावरून पण समजतं. जर अग्नितत्व बॅलन्स असेल तर त्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज दिसून येतं. ते अग्नितत्व जर कमी असेल तर चेहरा निस्तेज दिसतो. आणि तेच अग्नितत्व जास्त असेल तर चेहरा तापट, संतापी दिसतो. आता शेतीतलं अग्नितत्व कसं बॅलन्स करावं? घरातलं अग्नितत्व आपल्या नेम, फेम, प्रसिद्धी आणि कॅश फ्लोशी संबंधित आहे. जर घरातलं अग्नितत्व बॅलन्स नसेल तर आपल्याला कोणी नातेवाईक पैसे घेऊन गेले असतील तर पैसे परत मिळणार नाही. आपली उधारी फसेल. आपल्या घरात ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढेल. अग्नी हा पोटात असतो. पोटाचे आजार, BP, शुगरचे आजार होत असतील तर समजून घ्यायचं आपल्या घरातला अग्नितत्वाचा बॅलन्स बिघडला. अग्नी नेम, फेम, प्रतिष्ठा देते, थोडक्यात इज्जत देते. आणि तीच अग्नी बिघडली तर आपल्याला बेइज्जत पण करते. अग्नी रिलॅक्सेशन देते, निवांतपणा देते. आणि तीच अग्नी जर बिघडली तर रात्रीची झोप पण उडवते. अग्नितत्व जर घरातलं बॅलन्स नसेल, तुमचं कितीही शिक्षण असू द्या, तुम्हाला कितीही अनुभव असू द्या, तुम्हाला मनासारखी सर्व्हिस मिळणार नाही. घरातलं अग्नितत्व बॅलन्स नसेल, कितीही मोठी कंपनी असू द्या, कंपनीला तिच्या फायनान्समध्ये प्रॉब्लेम येतील. घरातलं अग्नितत्व बॅलन्स नसेल, तुमच्या कुंडलीत कितीही गजकेसरी योग असू द्या, तुमचा कायम कॅश क्रंच राहील. पैशाची कायम तुम्हाला चणचण जाणवेल. घरातलं अग्नितत्व म्हणजे घराची आग्नेय दिशा, शुक्राची दिशा, लक्ष्मीची दिशा, पैशाची दिशा. आता आपण शेतीतील अग्नितत्व कसं बॅलन्स करावे? कुठल्याही पिकाला त्याच्या वाढीसाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. सूर्यप्रकाश अग्नितत्व, पाणी जलतत्व आणि तिसरं कार्बन डायऑक्साईड वायुतत्व. जितका जास्त सूर्यप्रकाश तितकी अन्न निर्मिती. मग माझ्या शेतात असलेल्या माझ्या पिकाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा मिळेल? त्यासाठी आपण जे पण पीक लावणार आहे त्या पिकात उत्तर दक्षिण मारा मोठा ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपण उत्तर दक्षिण मारा मोठा ठेवू त्यावेळेस आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकाला पूर्वेचं ऊन मिळणार आहे, पश्चिमेचं ऊन मिळणार आहे आणि वरचं पण ऊन मिळणार आहे. सूर्यप्रकाश उत्पादनात फार महत्त्वाचा घटक असतो. परदेशात 10 गुंठ्यात 100 टन टोमॅटोचं उत्पादन घेतात. सकाळी 7 वाजेपासून रात्री 7 वाजेपर्यंत सूर्यप्रकाश निर्माण केला जातो. आर्टिफिशियल लाईट लावले जातात. सूर्यप्रकाश उत्पादनासाठी फार मोठा महत्त्वाचा घटक आहे. म्हणून आपल्याला लागवड करताना उत्तर दक्षिणच मारा मोठा ठेवायचा आहे. ऋषी कृषी शास्त्रानुसार पण पाण्याच्या प्रवाहाची दिशा ही उत्तर दक्षिणच ठरवली असते. दुसरी गोष्ट आपण एक करायची आहे, आपण जे पण पीक लागवड करणार आहे त्या पिकाचे आपल्याला स्पेसिंग बदलायचे, अंतर बदलायचे. जर तुम्ही अंतर बदलवणार तर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आपल्या झाडाच्या प्रत्येक अवयवापर्यंत पडणार आहे. सूर्यप्रकाश हा सर्वात मोठा सॅनिटायझर, सर्वात मोठा स्टरिलायझर आहे. ज्यावेळेस सूर्यप्रकाश पूर्ण झाडाच्या अवयवावर पडेल त्यावेळेस त्या झाडावर कुठल्याही प्रकारच्या बुरशीचा स्पोर्स असेल तो स्पोर्स टिकणार नाही. कीडसुद्धा
अंडी घालू शकणार नाही. म्हणजे एक प्रकारे नैसर्गिकरित्या आपण आपल्या झाडाचं कीड आणि रोगापासून संरक्षण करू शकतो. म्हणून मित्रांनो, तुम्हाला आपल्या शेतातील अग्नितत्व बॅलन्स करायचं असेल तर ह्या 2 गोष्टी आपल्याला करायचं आहे. पहिलं, उत्तर दक्षिण मारा मोठा ठेवायचं आहे आणि दुसरं, जे पण पीक लागवड करणार त्या पिकाचं अंतरामध्ये फार मोठा बदल करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शरीरातील, तुमच्या घरातील, तुमच्या शेतातील जर अग्नितत्व बॅलन्स करायचे असेल तर मला फोन करू शकतात, मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात. व्हिडिओ आवडला लाईक करू शकतात, सबस्क्राईब करू शकतात आणि शेअर करू शकतात. धन्यवाद.